नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, बिवडी तालुका पुरंदर, आपले सरकार सेवा केंद्र चालक। तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे अतिवृष्टीमध्ये जी काही नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली आहे ती मिळण्याबाबत, आणि त्याचा आपण GR थोडक्यात पाहूया आणि बरेचसे प्रश्न आहेत त्याची पण उत्तरे घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये। जसे की आपल्या गावातील शेतामध्ये पंचनामे झाले आहेत का, आपली अतिवृष्टीची मदत, नुकसान भरपाई ची मदत कधी मिळणार आहे की नाही मिळणार आहे, तर ते मिळण्यासाठी आपण काय केले पाहिजे, अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न आहेत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळून जातील। आणि आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। 9 ते 10 ऑक्टोबर 2025 या तारखेला हा GR आलेला आहे, पण या तारखेपर्यंत जवळपास बरेच शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होऊन गेले होते आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी दुसरे पीक पेरण्यासाठी चालू केले होते। काही शेतकऱ्यांची पेरणी होऊन पण गेली आहे। तर आपल्या शेतामध्ये पंचनामे कसे होऊ शकतात आणि नुकसान आपण कशा प्रकारे दाखवू शकतो, तर मित्रांनो, आपल्या जमिनीचे नुकसानाचे पंचनामे आपण कसे करणार आहोत, आपल्या शेतातील नुकसान आपण कसे दाखवणार आहोत। काही गावात पंचनामे चालू नाही आहेत, तर काही गावात पंचनामे चालू आहेत, काही गावात पंचनामेचे फॉर्म भरत आहेत। यामुळे लोक संभ्रमित झाले आहेत की नक्की काय करावे, आपल्याला नुकसान भरपाई कशा प्रकारे मिळेल। बरेच शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली नाही आहे, सर्व्हर चालू नसल्यामुळे ई पीक पाणी करता आली नाही आहे। तर मित्रांनो, ह्या सर्व प्रश्नांसाठी एकच उत्तर आपल्याला मिळणार आहे की ही सर्व महत्त्वाची प्रश्न आपण आपल्या गावातील सर्कल भाऊसाहेब, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांच्यासमोर बरोबर बसून आपण चर्चा केली पाहिजे आणि याचा सकारात्मक निर्णय घेऊन म्हणजे शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत होईल याचा आपण पाठपुरावा केला पाहिजे। तेव्हाच मित्रांनो आपल्याला ही नुकसान भरपाई मिळू शकते। तर मित्रांनो, आपण GR पाहूया आता शासनाचा काय आहे तो। जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज म्हणजे रिलीफ पॅकेज व सवलती घोषणा करण्याबाबत GR ची तारीख आहे 9 ऑक्टोबर 2025। तर आपण थोडक्यात हा GR थोडक्यात पाहणार आहोत, कारण मी आपल्याला हा GR डिस्क्रिप्शनमध्ये PDF तुम्हाला देणार आहे, तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित वाचू शकता। आपल्याकडे पाहूया खाली शासन निर्णय। राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे। त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, हा GR जो आहे 9 ऑक्टोबर 2025चा आहे, याच्यामध्ये 253 तालुके जोडले गेलेले आहेत। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 2025 या रोजी आपल्याला पुन्हा एक शासनाचा दुसरा GR आला की याच्यामध्ये आणखी तालुके जोडले गेले आहेत। तर मित्रांनो, आपण पाहूया कोणाला किती व कशी मदत मिळणार आहे। तर अपघातामध्ये एखाद्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला असेल तर व्यक्तींच्या वारसदारांना 4 लाख रुपये मिळणार आहेत। पहिला मुद्दा आपण पाहिला। दुसरा पाहूया, एखादा अवयव निकामी झाला असेल, डोळा, हात वगैरे असं, त्यामध्ये आपल्याला 40 ते 60% अपंगत्व आलं असल्यास 74,000 रुपये मिळेल, आणि 60%च्या पेक्षा अधिक जास्त अपंगत्व असेल तर आपल्याला 2.5 लाख रुपये मिळणार आहेत। तिसरा मुद्दा, जर आपण जखमी झाला असेल आणि इस्पितळामध्ये दाखल असाल, त्याच्यामध्ये जर 1 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ॲडमिट असेल तर त्याला 16,000 रुपये मिळतील, आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी असेल तर त्याला 5,400 रुपये मिळणार आहेत। चौथा मुद्दा आपण पाहूया, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या घरासाठी आणि कच्च्या घरासाठी आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये जर आपलं घर सपाटी भागात असेल तर आपल्याला 1,20,000 रुपये मिळणार आहे, आणि जर आपलं घर डोंगराळ भागात असेल तर आपल्याला 1,30,000 रुपये मिळणार आहेत। पाचवा मुद्दा पाहूया आपण, तर पडझड झाली असेल घराची तर त्यांना 15% मिळणार आहे। म्हणजे पक्क्या घरासाठी आपल्याला
500 रुपये प्रति घरासाठी मिळणार आहे आणि 4000 रुपये प्रति घरासाठी कच्च्या घरासाठी मिळणार आहे। आपली 6वा मुद्दा, जर आपली झोपडी असेल तर त्यासाठी प्रति झोपडी 8000 मिळणार आहे। गोठा असेल तर 3000 रुपये प्रति गोठ्यासाठी मिळणार आहे। 8वा मुद्दा घेऊ मृत जनावरांसाठी। जर दुधाळ जनावरे असतील तुमची, म्हणजे गाई म्हैस असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला 37500 रुपये प्रति जनावरासाठी मिळणार आहेत। ओढकाम करणारी जनावरे असतील म्हणजे आपल्याला 32000 रुपये प्रति जनावरासाठी मिळणार आहे। त्याच्यानंतर लहान जनावरांसाठी 20000 रुपये प्रति जनावर मिळणार आहे। शेळी मेंढी असेल तर आपल्याला 4000 रुपये प्रति जनावर मिळणार आहे। कुक्कुटपालन असेल आपलं तर 100 रुपये प्रति कोंबडी असे मिळणार आहे। आपण 9वा मुद्दा पाहूया, शेत पिकाचं नुकसान। पण 9वा जो मुद्दा आहे तो पुरंदर तालुक्यासाठी मोडला जाऊ शकतो। याच्यामध्ये बघा, जिराईत पीक आपले असेल तर 8500 रुपये प्रति हेक्टरसाठी मिळणार आहे नुकसान भरपाई, आणि त्याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा असणार आहे। आणि जर तुमचं बागायत पीक असेल तर 1700 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे, त्याची पण मर्यादा आपल्याला 3 हेक्टर असणार आहे। बहुवार्षिक पीक असेल आपलं तर 22,500 रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे आणि त्याची मर्यादा देखील आपल्याला 3 हेक्टरपर्यंत असणार आहे। 10वा मुद्दा, शेतजमिनीचं नुकसान म्हणजे जर आपल्या शेतामध्ये गाळ झाला असेल पावसामुळे तर तो गाळ काढण्यासाठी आपल्याला 18000 रुपये मिळणार आहे प्रति हेक्टरसाठी असणार आहे। किंवा दरड कोसळली असेल, जमीन खरडून गेली असेल, खचलेली असेल, नदीपात्रामुळे प्रवाह बदली झाला असेल शेतजमिनीचा, तर जमीन वाहून गेली असेल, यासाठी आपल्याला 47000 प्रति हेक्टर मिळणार आहे। पण लक्षात घ्या मित्रांनो, याच्यासाठी जर आपण अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी असाल तरच आपल्याला मिळणार आहे। अल्पभूधारक आणि अतिअल्पभूधारक म्हणजे आपली जर शेतजमीन 1 एकर म्हणजेच 40 गुंठे एवढी असेल याचा लाभ मिळू शकतो। तर अशा प्रकारे हे सगळे लाभ आहेत मित्रांनो। ते आहेत कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टी जाहीर झालेली आहे ते पाहूया। तर मित्रांनो, मी हे थोडक्यात आपल्याला सांगणार आहे। जिल्हा यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर अशा प्रकारे जिल्हे आहेत। आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा GR आला होता, त्याच्यामध्ये बरेचसे जिल्हे पुन्हा ॲड केले आहेत आणि त्यातली गावं देखील ॲड केली आहेत। व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी ही प्रत्येक जिल्ह्याची गावं मी वाचून दाखवत नाही। मित्रांनो, आपल्या सर्वांना आणखी एक विनंती राहील की आमचे व्हिडिओ जे पाहत आहात ते आपण शेवटपर्यंत न स्किप करता पाहावेत, म्हणजे आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। आणि आपण जे मला कॉल करत आहात त्याची प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आपण ऑफिस टायमिंगमध्ये सकाळी 10:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत ह्या वेळेत आपण मला कॉल करू शकता। त्यामध्ये मी तुम्हाला आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि दुसरं म्हणजे आपले कमेंट्स मला मिळतच आहे आणि कमेंट्सचे उत्तरं पण मी देण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, आपण आता लवकरच एक लाईव्ह चॅट सेशन चालू करणार आहे। लाईव्ह चॅट सेशन म्हणजेच आपण यूट्यूबवरतीच लाईव्ह चॅट समोरासमोर प्रश्न उत्तरे आपण चालू करणार आहे। जर आपल्याला याची इच्छा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये आपण सांगू शकता। एक दिवस आपण ठरवून तो अर्धा किंवा 1 तासासाठी आपण घेऊ शकतो। मित्रांनो, आपल्या ऑफिसचा पत्ता आणि मोबाईल नंबर स्क्रीनवरती पण दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिसेल। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असल्यास आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।